नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी प्रेफरन्स देण्याच्या प्रक्रियेमध्ये मुदतवाढ होईल का, असा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक अभियोग्यताधारकांकडून विचारला जातोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट अशा 2 दिवसांची मुदतवाढ आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळते. परंतु एकंदरीत आपण जर विचार केला तर पहिले 5-6 दिवस जवळपास पोर्टल बंद होतं आणि त्या संदर्भात अनेक आमदारांची पत्र त्या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना गेल्याचं पाहायला मिळते. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी तातडीने मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळांमधील 30,209 शिक्षक व शिक्षण सेवक पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे शाळांचे पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने यासाठी 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट असा अत्यंत तोकडा 2 दिवसांचा कालावधी दिला आहे. खरं तर म्हणजे ते वेबसाईट चालू झाल्यापासून खरं तर 2च दिवस मिळाले तसे उमेदवारांना. जाहिरातसुद्धा काहींना अजूनही पाहायला मिळालेल्या नाही आहेत, अशी सुद्धा अवस्था आहे. मात्र सध्या संपूर्ण राज्यातून विशेषतः ग्रामीण भागातील अभियोग्यताधारक टेट उमेदवारांकडून गंभीर समस्या मांडल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असून शाळांची यादी जनरेट आणि डाउनलोड होत नाही आणि पसंतीक्रम लॉक करताना उमेदवारांच्या मोबाईलवर वेळेत OTP प्राप्त होत नाही. तसेच ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि इंटरनेटच्या समस्येमुळे उमेदवारांना संगणक केंद्र व सायबर कॅफेच्या चक्रा माराव्या लागत आहेत. अवघ्या 6 दिवसांच्या मुदतीत सर्व्हर ठप्प झाल्यामुळे राज्यातील हजारो पात्र उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्यात याव्यात. पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी उमेदवारांना किमान 7 ते 10 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात यावी. हजारो भावी शिक्षकांच्या भवितव्याच्या आणि न्यायाचा विचार करता आपण या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवीण वीरभद्रय्या स्वामी आमदार यांनी केलेली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण ऑलरेडी 13 तारखेपर्यंत मुदतवाढ झाली आहे. कमीत कमी अजून 3 ते 5 दिवसांची मुदतवाढ 110% होईल याची मला खात्री आहे. आणि कारण की बऱ्याच जणांना अजूनही अडचणी येत आहेत. त्यांचं बुलेटिन जर आपण चेक केलं तर त्याच्यामध्ये जवळपास आपण जर पाहिले तर 20 ते 30 जणांनीच त्या ठिकाणी लॉक केले. बाकीचे उमेदवार अजूनही पेंडिंग आहेत. कारण की प्रत्येकाला आताशी जाहिराती पाहायला मिळाल्यात, त्यांना व्यवस्थितच्या जाहिराती अभ्यासायच्या आहेत आणि मगच त्या ठिकाणी त्यांनी लॉक करायचं. नाहीतर काही गडबडीत लॉक केलं तर तुम्हाला तुमची गुणवत्ता असूनही त्या ठिकाणी लांब जावं लागेल, याची नोंद घ्या. ओके, त्यामुळे काळजी करू नका. आज पूर्ण दिवसभर तुम्ही जाहिराती व्यवस्थितपणे पाहून घ्या, समजून घ्या आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी लॉक करण्याची प्रक्रिया करू शकता. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.